सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतित पावन साचे, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बाप रखुमा देवरू साचे, बाप रखुमा देवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या पादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराय आपल्याला भगवान परमात्म्याच्या नामाची महती विशद करून त्या नामस्मरणाचा उपदेश या अभंगातून करतायत. विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आजची सेवा किम निमित्तानं आहे. सर्वांना ज्ञात आहे की आपल्या श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेचा हा 9वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण या हरी कीर्तना करता प्रवृत्त झालेलो आहोत. परमपूजनीय श्रद्धेय गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ गुरुजी, गुरुजींच्या कृपेनं आणि आपले परम आदरणीय हरिभक्ती परायण रामायणाचार्य आमचे परम मित्र संदीप महाराज तनपुरे महाराजांच्या या निमंत्रणातून आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. आपल्या या गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेचा हा 9वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण 2 दिवसीय हा हरी कीर्तनाचा उत्सव करत आहोत. खरं पाहिला गेलं तर आजच्या या सेवेकरता अनेक आमची नामांकित महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी या वारकरी शिक्षण संस्थेचं बीजारोपण केलं असे परम आदरणीय तनपुरे महाराज तर आहेत. त्यांच्यावर नितांत प्रेम करणारा हा समस्त आज जमलेला सगळा भाविक मातृपितृ वर्ग की ज्यांची कोणत्या ना कोणत्या रूपानं महाराजांना मदत आहे आणि त्यांच्या मदतीतून हे अमोल असं कार्य निर्माण झालेलं आहे आणि या कार्याचा हा 9वा वर्धापन दिन आहे. सर्व महाराज मंडळी परिसरातील दानशूर मंडळी ही उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता मृदंगाचं ज्ञान, गायनाचं ज्ञान हे देण्याकरता जी आमची महाराज मंडळी उपस्थित होतात त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे परम आदरणीय कदम महाराज असतील की ज्यांनी अगदी या मुलांवर पुत्रवत प्रेम करून त्यांना मुलांना शिकवण्याचं कार्य ते करत आहेत. तनपुरे महाराज आज इथं जे मुलं घडवतायत ना हे कार्य हे समाजातलं एक आदर्श कार्य आहे, एक विशेष कार्य आहे आणि माझं तरी प्रामाणिक मत असं आहे की गावोगावी अशा वारकरी शिक्षण संस्था झाल्या पाहिजे. आळंदीलाच वारकरी शिक्षण संस्था असावी असं नाही, ते गावोगावी निर्माण व्हावं. आळंदीला वारकरी शिक्षण संस्था आहेत पण सर्वांनाच तिथं जाऊन शिकता येतंय असं नाही.
म्हणून गावाकडे या वारकरी शिक्षण संस्था झाल्या पाहिजेत. आणि माझं तरी मत असं आहे, आळंदीला आता नको झालंय बघा. एवढ्या संस्था आळंदीमध्ये आहेत की माझं तरी म्हणणं आहे आता नको झालंय. म्हणून अशा गावोगावी संस्था झाल्या पाहिजे की ज्या संस्थांच्या माध्यमातून एक आदर्श तरुण वर्ग या समाजात निर्माण झाला पाहिजे. आणि खरं सांगू काय, आता लय बरं वाटलं. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा वारकरी शिक्षण संस्थांची गरज आहे. का गरज आहे मी सांगून जाईल, ऐका. कोणत्याही घटकाला काही शिकवण्याचा एक कालावधी ठरलेला असतो. म्हणून तर कुसुमाग्रजांचं काही वाक्य, एक कविताच आपल्याकडे आहे बघा. दे टोले जववरी असे तप्त लाल लोखंड, मग कैसे आकारा येईल झाल्यावरती ते थंड. थंड झाल्यावर आकार येत नसतो. जोपर्यंत ते लोखंड असं गरम आहे तोपर्यंतच त्याला आकार येतो. मला वाटतं हे हे इकडं उभा राहिलेले जे आहेत का, हे अगदी आता लाल बुंद झालेले आहेत. म्हणजे हे लाल अवस्थेमध्ये, म्हणजे तापलेल्या अवस्थेत आहेत. आणि आकार द्यायचा असेल ना तर याच वयात आकार देता येत असतो. एकदा का लोखंड थंड झालं की मग परत त्याला आकार देता येत नाही. कसा? आता यांच्याकरता, म्हणजे हे माझ्यात सामील होण्याकरता यांच्याकरता एक उदाहरण देतो. काय असतं बघा, एक वय ठरलेलं आहे, त्या वयातच आपल्याला आकार देता येतो. मी विनोदानं सांगत असतो. काय झालं बघा, एका पती पत्नीला एकुलती एक मुलगी झाली. एकुलती एक मुलगी असल्यामुळं त्या दोघा माता पित्यांचं प्रेम त्या मुलीवर जास्त होतं. आणि त्या घरातला नियम असा होता की स्त्री प्रधान संस्कृती त्या घरात होती. आता लय विस्तारानं मला बोलायला लावू नका, एवढ्या वाक्यात तुम्ही समजून घ्या. म्हणजे स्त्री प्रधान संस्कृती होती म्हणजे काय, त्या घरातल्या त्या आईनं बोलायचं आणि बापानंही ऐकायचं. अशा प्रकारची पद्धती त्या घरात होती. आणि मग जेव्हा ती मुलगी उपवर झाली, म्हणजे लग्नाचं वय त्या मुलीचं झालं, तेव्हा त्या मुलीच्या लग्नाची चर्चा जेव्हा त्या बापानं घरात केली ना, तेव्हा त्या आईनं सांगितलं म्हणे, ऐका, माझ्या मुलीचा विवाह मला करायचा आहे, पण ऐका, माझ्या मुलीचा विवाह मी अशा माणसाशी करेल की ज्यानं माझ्या मुलीचं सगळं ऐकलं पाहिजे. ती म्हणली उठ, उठला पाहिजे. ती म्हणली बस, बसला पाहिजे. ती म्हणली हास, नाही हसाय आलं तरी हसलाच पाहिजे. ती म्हटली रड की रडला पाहिजे. म्हणजे माझ्या मुलीचं ऐकणारा असा जावई जर मला मिळाला तरच मी मुलगी देईल म्हणे. आता अनेक मुलं त्या मुलीला पाहण्याकरता यायचे. मुलगी सुंदर होती, पसंत करायचे. पण पुढची अट ऐकली की मुलं म्हणायचे राम राम, नको गड्या, नको म्हणून मुलं निघून जायचे. पण एक मुलगा मात्र हुशार होता. त्यानं केलं काय, तो ती मुलगी पाहण्याकरता आला. मुलगी पाहिली, त्याला ती मुलगी पसंतही पडली. त्या मुलीच्या आईनं आपली अट त्यांना सांगितली. तो म्हटला मान्य, काही हरकत नाही. अहो ती उठ म्हणली, उठणार. बस म्हणली, बसणार. रड म्हटली, रडायला सुद्धा तयार आहे. आणि खोटं खोटं नाही, डोळ्यातलं पाणी सुद्धा दाखवेल म्हणे. रडायला सुद्धा तयार आहे. ती म्हणेल तसं मी राहायला तयार आहे, मी लग्नाकरता तयार आहे. पण मुलगा हुशार होता. त्यानं केलं काय, लग्न जमवलं. आणि त्यांनी विचारलं, अरे तुझ्याकडून लग्नाला कोण कोण येणार? म्हणे कोणी येणार नाही, मी एकटाच घोड्यावर बसून येणार आहे म्हणे, बाकी कोणी येणार नाही म्हणे. चालेल, काही हरकत नाही. लग्न ठरलं. ठरलेल्या दिवशी हा घोड्यावर बसून आला. लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर जेव्हा आता हा मुलीला घेऊन जाणार, तेवढ्यात आईनं विचारलं, जावई बापू लग्न केलंत म्हणे, पण नियम माहितीये ना? हा म्हणे, हो नियम माहितीये म्हणून तर लग्नाला तयार झालो ना, असं म्हटला. आणि घोड्यावर बसला. आणि लग्नावरून आता ही वरात निघाली. हो, पण हा घोड्यावर बसलाय आणि मुलगी खाली चालत चाललेली आहे. हे पाहिल्याबरोबर त्या सासून म्हटले, जावई बापू नियम माहितीये का? हा माहितीये म्हणे.
ते म्हटल्याबरोबर लगेच त्या मुलीच्या लक्षात आलं, आपली आई 2-2 वेळा विचारते ना. मुलीच्या लक्षात आलं, अहो तुम्ही घोड्यावर बसलाय, मला पायी चालवलंय, हे शोभतं का म्हणे, मला घोड्यावर बसू द्या. लगेच हा खाली उतरला, तिला आधार देऊन त्यानं तिला घोड्यावर बसवलं आणि आता दोघे निघाले बघा. आता हे वरात नवरदेवाच्या घराकडे निघाली होती, पण ज्या ज्या गावातून ते घोड्यावर बसून निघाले होते का, अहो त्या त्या गावातले काही कुत्रे लगेच त्या घोड्याकडे भुंकत यायचे. आता हा लग्नाला येताना यानं घोड्यावर बसून आलेला आणि कमरेला एक तलवार आणली होती, लग्नात लागते म्हणे ना, तलवार आणली होती. हा त्या कुत्र्यांकडे पाहायचा आणि त्या कुत्र्यांना म्हणायचा, भुंकू नका रे. कोणाला म्हणायचा? कुत्र्याला. आता कुत्र्याला म्हणून किती कुत्रे ऐकतात हा चिंतनाचाच विषय आहे. कुत्र्याला किती भुंकू नको म्हटलं तरी तो भुंकणारच आहे. हा कुत्र्याला म्हणायचा, ए भुंकू नका रे, आणि तरी कुत्रे भुकायचे. हा म्हणायचा, अरे मी एकदाच सांगत असतो आणि दुसऱ्या वेळेला आपण कापीत असतो म्हटला. आता ते सांगून कुत्रे ऐकणार आहेत का हो? ते कुत्रे परत भुंकायला आले. कुत्रे भुंकत आल्याबरोबर यानं ते तलवार काढली आणि बघता काय कुत्रच कापलं बघा. कुत्र्याची मानच उडवली. आता ही वर बसलेली घोड्यावर मॅडम, तिचा 25% तर इथंच पंक्चर झाली बघा. आता हिनं बघितलं याचं असं काम आहे. आता हा घोडा पुढं पुढं चालत होता. एवढ्यात आता तो घोडा किती नीट चालणार आहे हो. गावात गेलं काय रानात गेलं की तो हिरव्या चाऱ्याकडं घोडा इकडं तिकडं पळायचा. त्यानं त्या घोड्याचा लगाम धरला, घोड्याकडं असं पाहिलं आणि घोड्याला म्हटलं, अरे ऐक, गपचूप रस्त्यानं सरळ चाल, हे मी तुला बजावून सांगतोय. कोणाला म्हटला? कोणाला? बोला की कोणाला? घोड्याला. कारण बरेच घोडे रस्त्यानं नीट चालत नाहीत बघा. घोड्याला सांगायचा, अरे सरळ चाल. घोड्याला सांगितलं. आता सांगून ऐकेल तो घोडा कसा हो? घोडा परत हे केलं. ह्यानं सांगितलं आपण एकदा सांगत असतो आणि दुसऱ्या वेळेला बोला की कापत असतो म्हटलं. बघता काय माझ्याकडं? काढली तलवारून घोडाच कापला महाराज. ह्यानं घोडा कापला. आता ती बायको खाली आली. आता बायकोन दोघं चालत चालत घराकडे गेले. घरात गेल्याबरोबर हा असा बैठकीत बसला आणि बायकोला म्हटला, तांब्यावरून पाणी आण. कोणाला म्हटला? बायकोला. आता तुमचा काय अंदाज आहे? बायको तांब्या भरून आणेल का आणणार नाही? आणेल, कारण त्याचं पुढचं वाक्य होतं, आपण एकदाच सांगत असतो, दुसऱ्या वेळेला कापत असतो. आणि चांगला संसार चालू झाला होता. सासऱ्याला वाटलं नेमका आपल्या पुरीचा संसार कसा चाललाय हे पाहायला जावं, म्हणून सासरा एके दिवशी आला तर जावई बापू आयटीत खुर्चीत बसलेला होता. आणि सासरा आल्याबरोबर जावई म्हटला, अगं बघ तुझे बाबा आलेत, तांब्या भरून पाणी आण. आता काय कल्पना आहे तुमची? आणेल का आणणार नाही? हा आणेल आणेल. अहो नुसतं पाणी नाही, त्यानं सांगितलं चहा बनवून आण. अहो तिनं चाय बनवून आणला. आणि हे सगळं दृश्य पाहिल्याबरोबर तो सासरा तर म्हटला, हा बदल झालाच कसा? अरे ठरलं होतं काय नाही तर उलट आहे, असं कसं काय? जावई म्हटला, सासरे बुवा टेन्शन घेऊ नका. अहो हे म्हणे मी बरोबर युक्तीनं केलं म्हणे. काय केलं? अहो येताना असा असा प्रकार झाला. माझं वाक्यच होतं, आपण एकदाच सांगत असतो आणि दुसऱ्या वेळेला कापीत असतो म्हटला. कापत असतो हे वाक्य ऐकल्याबरोबर आता ते सगळं म्हणे तिनं पाहिलं होतं आणि माझं ऐकत नाही काय म्हणे. मग ती कुणा आला? सासरा म्हटला, रे तुझ्यासारखी युक्ती मला जमायला पाहिजे होती. म्हातारा झालो, मला मात्र आजपर्यंत हे जमलं नाही. जरा काय उपाय तुझ्याकडचा मी पण अंमलात आणू काय? तो जावई म्हटला, तुम्ही अंमलात आणू नका. सासरा म्हटला, का बरं? त्याचंही उत्तर देतो म्हणे. जा म्हणे घराच्या बाहेर, माझ्या घराच्या बाहेर एक लिंबाचं झाड आहे, त्या झाडाची एक ओली काडी घेऊन या. गेला सासराही, एक ओली काडी त्यानं काढून आणली. आणल्याबरोबर जावयाला द्यायला लागला, घ्या जावई बापू. जावई म्हटला, मला देऊ नका, तुमच्याच हातात ठेवा. आणि 2 हातात ती काडी पकडून जराशी वाकवून बघा, वाकते का? आता
त्या सासऱ्यानं ती काडी वाकवली, म्हटलं वाकतीये, हा ती काडी ठेवा, परत बाहेर जा आणि त्या लिंबाच्या झाडाची वाळलेली काडी घेऊन या. आता सासराही गेला, वाळलेली काडी घेऊन आला आणि जावयानं सांगितलं आता वाकवा. अहो सासरा ती काडी वाकवायला गेला तर काय होत, हा अहो ती काडी वाकली नाही, ती काडी मोडली. जावयानं उत्तर दिलं, सासरे बुवा माझी काडी ओली होती तोपर्यंत मी तिला वाकवून घेतली, आता तुम्ही वाकवायच्या भानगडीत पडू नका, तुमची वाळली मोडून जाईल. म्हणजे मला सांगायचं काय, संस्कार सुद्धा योग्य वयातच होतात. एकदा वय निघून गेलं की मग मात्र ते संस्कार होऊ शकत नाहीत. म्हणून महाराजांनी जे कार्य इथं चालू केलेलं आहे ना, ते कार्य आहे हे मुलं घडवण्याचं. आणि ह्या कार्यामध्ये आज आपण 9 वर्ष पूर्ण करत आहोत आणि त्या अनुषंगानं आज या हरी कीर्तना करता आज इथं आपण प्रवृत्त झालेलो आहोत. आज आणि उद्या पूजनीय गुरुजींचं कीर्तन आहे आणि आज एक कीर्तन आहे. म्हणून मी विचार केला की आज ही सेवा करत असताना नेमकं काय चिंतन करावं. सहज डोक्यात विचार आला, वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून आज आपण सुरुवात करत असू तर आज आपण मंगल केलं पाहिजे. कारण कोणत्याही कार्याच्या आरंभी आपल्याकडे मंगल करण्याचा प्रघात आहे. आपण कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगल करतो, नाही काय बाकीचं जमलं तर कमीत कमी आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, कमीत कमी हा श्लोक म्हणून तरी आपण कार्याला आरंभ करतो. मला वाटतं हा श्लोक जर जमत नसेल तर कमीत कमी लोक श्री गणेशाय नमः असं म्हणून तरी कार्याला आरंभ करतात. मग आज जर हा आपण उत्सवातला पहिला दिवस करत असू तर आज आपण भगवान परमात्म्याचं मंगल केलं पाहिजे. का मंगल करावं त्याचं उत्तर आपल्याला श्रुती मातेनं दिलं, समाप्ती कामो मंगलम आचरेत. म्हणजे कोणतंही कार्य जर आपण हाती घेतलेलं असेल तर ते कार्य निर्विघ्नपणानं पूर्णत्वाला जावं याच्या करता आपण मंगल केलं पाहिजे असं श्रुती माता बोलते. तर आणखीन श्रुती माता सांगते, अशुभाने निराचेष्टेत तनोती शुभ संततिम स्मृती मात्रेन यत पुंसाम ब्रह्मतन मंगलम परम. श्रुती माता सांगते अशुभाने निराचेष्टेत म्हणजे आपल्या जीवनात जे प्राप्त होणारं अशुभ आहे ते दूर व्हावं आणि आपल्याला शुभ प्राप्त व्हावं याच्या करता मंगल केलं पाहिजे. मग आपल्याकडे मंगलाचेही 3 प्रकार केले जातात. कोणकोणते? मंगलाचा पहिला प्रकार केला नमस्क्रिया रूप मंगल, दुसरा प्रकार केला आशीर्वाद रूप मंगल आणि तिसरा प्रकार केला वस्तू निर्देश रूप मंगल. असे 3 मंगलाचे प्रकार केलेले आहेत. त्याच्यातला पहिला आहे नमस्क्रिया रूप मंगल. नमस्क्रिया रूप मंगल म्हणजे काय हो? आपल्या आराध्य देवतेला वंदन करणं. म्हणजे कोणती जी आपली आराध्य देवता असेल तिला नमस्कार करणं हेच नमस्क्रिया रूप मंगल आहे. आणि संत वाङ्मयातून जर हे मंगल पाहायचं ठरलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, श्री संतांची या माथा चरणावर, श्री संतांची या माथा चरणावर, संतांची या माथा चरणावर, श्री 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 संतांची या माथा साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतारे, विश्रांती पावलो सांभाळा उतारे. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतारे, विश्रांती पावलो सांभाळा उतारे.
पहिल्यांदा ते जेव्हा तुका म्हणायची चाल म्हटले का तेव्हाच मी महाराजांकडे पाहून हसलो बघा. आवाज गोड आहे, उंच आहे, छान आवाज आहे. पण ऐका, भजन कसं असावं तर ते सगळ्यांना घेऊन असावं. भजन सर्वांना करता यावं असं भजन असावं. महाराजांचा आवाज गोड आहे, आवाज उंच आहे. पण ऐका, त्यांच्या माग म्हणणं आमच्या सारख्याला अवघड आहे. आता करता काय विठ्ठल. महाराजांनी पहिला मंगलाचा प्रकार सांगितला, नमस्क्रियारूप मंगल. नमस्क्रियारूप मंगल म्हणजे काय तर आपलं जे आराध्य दैवत आहे त्या दैवताला वंदन करणं, याला नमस्क्रियारूप मंगल म्हटलं गेलेलं आहे. पण याही मंगलाचे परत आमचे गुरुवर्य विनोदानं काय प्रकार करतात. काय प्रकार करतात ते विनोदानं म्हणतात. नमस्काराचे सुद्धा प्रकार आहेत. कोणकोणते? अहो, त्यातला पहिला प्रकार आहे इताड्या नमस्कार आणि दुसरा नमस्कार आहे झुक्या नमस्कार. म्हणजे हे कुठल्या ग्रंथात शोधायला जाऊ नका, ग्रंथातले नाहीत. ऐका, एक आहे म्हणे इताड्या नमस्कार. इताड्या नमस्कार म्हणजे काय? हो, एखाद्या मंदिराच्या समोरून जर आपण निघालेलो असू तर होतं काय, गाडी थांबवायची, गाडीवरून उतरायचं, मग त्या मंदिरात जाऊन त्या देवतेचं दर्शन करायचं. एवढा वेळ आपल्याकडे नसतो. मग लोक करतात काय, मंदिराच्या समोरून गाडीवर जाता जाता एक हात सोडतात, मंदिराकडे असं पाहतात आणि देवाकडे पाहून बघा असं करतात. कसं करतात? असं, याला म्हणायचं इताड्या नमस्कार. बरं, आणि काही काही लोकांना तो हात सोडणं होत नाही. दोन्ही हात असे धरलेले असतात आणि मंदिराच्या समोरून जाता जाता असे ते मंदिराकडे पाहतात आणि मंदिराकडे पाहून असं करतात बघा, त्याला म्हणायचं झुक्या नमस्कार. हा, ऐका, माझा मुद्दा एकच आहे, इताड्या करू द्या नाही तर झुक्या नमस्कार करू द्या, पण त्या देवतेला वंदन करायचं आहे ही त्यातली भावना फक्त लक्षात घ्या. माझा मुद्दा काय आहे? पहिलं मंगल आहे ते आहे नमस्क्रियारूप मंगल. तर दुसरा मंगलाचा प्रघात आहे आशीर्वाद रूप मंगल. आशीर्वाद रूप मंगल म्हणजे काय? एखाद्या देवतेची काहीतरी सेवा करा आणि त्या सेवेच्या मोबदल्यात त्या देवतेकडून काहीतरी आशीर्वादात्मक मागून घ्या. त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हटलं जातं. अगदी तुमच्या सर्वांच्या परिचयाचं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर मला वाटतं एक सत्यनारायणाची पूजा आपण घरात घालतो बघा. आणि मला सांगा, एक सत्यनारायण जर घरात घालायचा असेल तर सर कमीत कमी एक 40 ते 50 हजार खर्च तेवढा सत्यनारायणाला. हा, नाही 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 नाही, गाव जेवणाचा हिशोब नाही करायचा, फक्त सत्यनारायणाचा हिशोब करा. एवढा मोठा खर्च येण्याची काही गरज नाही. केवळ सत्यनारायणाला एक 5 ते 7 हजार भरपूर होतात बघा. पण ऐका, त्या पूजेला आपण बसल्यानंतर ब्राह्मण काका आपल्याला म्हणतात संकल्प बोलायचा आहे, मना मम, लगेच आपणही म्हणतो मम. आता पुढचा जो संकल्प आहे तो त्या ब्राह्मण काकाच्या मागे आपण म्हणतो की न म्हणतो, काका वाटच बघत नाहीत बघा. का वाट बघत नाहीत? अहो, तो संकल्पच एवढा मोठा आहे, तो त्यांनाच एका दमात बोलता येत नाही, ते आपली काय वाट पाहणार आहेत? हो, ते म्हणतात म्हणा मम, लगेच आपलंही चालू होतं मम. पुढे चालू होतं अस्माकम सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आरोग्य विजय आयुवृद्ध्यर्थम. हे सगळं मागतो बघा. काय काय मागितलं बारकाईनं ऐका. पहिलाच शब्द वापरलाय अस्माकम म्हणजे माझं. पुढे शब्द वापरला सहकुटुंबानां म्हणजे माझ्या कुटुंबात माझ्या संबंधाने असणारे जे इतर त्यांचं सहकुटुंबानां. पण मला वाटतं एवढ्यावर थांबायला पाहिजे होतं की नाही, पण त्यांनी परत पुढे शब्द वापरला बघा सहपरिवारानां म्हणजे माझ्या परिवाराच्या संबंधानं जे इतर परिवार जोडले गेले. कसे? ते मध्ये स्वस्तिक चिन्ह काढून जे जोडले गेले त्या सगळ्या परिवारांचं. अजून कोणाचं? द्विपद चतुष्पद सहितानां म्हणजे ते म्हणतात
माझ्या संबंधाने असणारे 2 पायाचे प्राणी. आता फक्त याच्यात कोंबड्या घेतल्यात का नाही म्हणून मला विचारा येऊ नका बरं. आपण माझ्या संबंधाने असणारे 2 पायाचे प्राणी, 4 पायाचे प्राणी, या सगळ्यांचं काय काय द्या? क्षेम, स्थैर्य, आरोग्य, विजय, आयुहू, हे सगळं मागितलं बघा. म्हणजे एखाद्या देवतेची काहीतरी सेवा करा आणि त्या मोबदल्यात त्या देवतेकडून काहीतरी आशीर्वादात्मक मागून घ्या. त्यालाच आशीर्वाद रूप मंगल म्हटलं जातं. हेच मंगल जर आपल्या वाङ्मयातून पाहायचं ठरलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत बघा, तुमची ये दासेचा दास करोनी ठेवा, तुमची ये दासेचा दास करोनी ठेवा, आशीर्वाद द्यावा आची मज, आशीर्वाद द्यावा आची मज, आशीर्वाद द्यावा आची मज, आशीर्वाद द्यावा आची मज, नवविधा काय बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती, नवविधा काय बोलिले जे भक्ती. तुमची दासीचा दास करणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज, आशीर्वाद द्यावा हाची मज. सांगताय तुमची दासीचा दास करोनी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. इथं आपल्याला आशीर्वाद रूप मंगल पाहता येतं. तर तिसरं मंगल आहे वस्तू निर्देश रूप मंगल. वस्तू निर्देश रूप मंगल म्हणजे काय? वस्तू नाम ब्रह्म म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणं, यालाच आपल्याकडे वस्तू निर्देश रूप मंगल म्हटलं जातं. आणि ते मंगल आपण रोज करतो बघा. कीर्तनाच्या आरंभीच आपल्याकडे अभंग म्हटला जातो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार
स्वरूपाचं वर्णन करणं यालाच आपल्याकडे वस्तू निर्देश रूप मंगल म्हटलं जातं. म्हणून तर आपण म्हणतो बघा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हा भगवान परमात्मा सुंदर आहे, राजस आहे, सुकुमार आहे आणि मदनाचा पुतळा आहे. मग कोणी म्हणेल हे भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणं म्हणजे हे वस्तू निर्देश रूप मंगल. लावण्याचा गाभा 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 गाभा, त्रैलोक्याची शोभा 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 शोभा. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विठेवरी उभा पंढरी विठेवरी उभा पंढरी. देवरे ओबा पंढरी रायवा, विटेवरी ओबा पंढरी देवा. लावण्याचा गाभा 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 गाभा, त्रैलोक्याची शोभा 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 शोभा. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विठेवरी उभा पंढरी विठेवरी उभा पंढरी. देवरे ओबा पंढरी देवा, विटेवरी ओबा पंढरी देवा. पंढरी पंढरी. परमात्मा म्हणजेच प्रत्यक्ष मदनाचा पुतळा आहे, लावण्याचा गाभा आहे. अनेक ठिकाणी या परमात्म्याचे वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. अगाऊ आता सगळेच जर असे जोराला लागलेत तर मी तरी का ढिला पडू बघा. आता सगळेच जोराला आहेत म्हणल्यावर आता मी पण एक चाल सांगतो बघा. महाराज ती चाल आमच्या गुरुवर्य तात्यांनी शिकवलेली आहे, ऐका. पण ही चाल गोंधळातली आहे, कारण त्या गोंधळ देवीचा करायचा तर गोंधळातली चाल आहे. आणि मग चाल जर गोंधळातली असेल तर महाराज माग म्हणणाऱ्यांनी गोंधळात सगळं माग म्हणायचं नसतंय. त्यांना आपलं जिर जिन होय महाराजा एवढंच म्हणायचं असतंय बघा. तसं याही चालीमध्ये माझं हो करी कृपा झालं की तुम्ही हो करी कृपा म्हणायचं, द्रुपद मात्र सगळं म्हणायचं. बरं ऐका, ती चाल कशी आहे आणि तो भगवान परमात्मा कसा आहे त्याच्या सगळ्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. महाराज सांगतायत बघा, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा, हो करी कृपा. सावळे सुंदरी हो करी कृपा, हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, हो करी कृपा. पंढरपुरी राहिली संती देखिली वरुणी विठाई, वरुणी विठाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. आनंद बाबाए करी कृपा. टाळ्या बिळ्या काय वाजवू नका, असलं भांडवल आमच्याकडे लय आहे. पण का आम्ही काढत नाही, तुम्ही 51,000 देत नाही म्हणून काढत नाही. विठ्ठल तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, पण तू कशी असतो लावण्य मनोहरी हो, निज भक्ता करुणा करी हो, सावळे सुंदरी हो, अशीही आहे. म्हणजेच यालाच वस्तू निर्देश रूप मंगल म्हटलं जातं. म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणं. मग कोणी म्हणेल हा भगवान परमात्मा मंगल आहे आणि आज तर तुम्ही अभंगातून सांगतायत म्हण कारे जना आणि काय श्री विठ्ठलाचे नाम वाचे. मग भगवान परमात्म्याचं नाम हे त्याच्या इतकंच मंगल आहे का, अशी कोणी शंका घेईल तर ऐका, भगवान परमात्मा मंगल स्वरूप आहे. तो कसा आहे, मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनुम हरिहि. म्हणजे भगवान परमात्मा मंगल आहे. भगवान परमात्मा जसा मंगल आहे तसं त्याचं धामही मंगल आहे. भगवान परमात्म्याचं धाम मंगल आहे, तशा भगवान परमात्म्याच्या लीलाही मंगल आहेत. भगवान परमात्म्याचं धाम मंगल, त्याच्या लीला मंगल आणि त्याचं नामही मंगल आहे. निस्त मंगल आहे असं नाही,
अहो ज्ञानोबा राय तर म्हणतायत त्या भगवान परमात्म्याचं नाम हे सगळ्या मंगळात मंगळ आहे. उलट पक्षी ते सगळ्या मंगळाचा ठेवा आहे अभंगाच्या पहिल्याच्या. भगवान परमात्मा जसा मंगल स्वरूप आहे तसं त्याचं धामही मंगल आहे. प्रत्येकाला आपल्याला प्रमाण देता येतील. भगवान परमात्मा मंगल आहे, त्याचं धाम मंगल आहे, अहो त्याच्या लीला मंगल आहेत. अहो एवढंच नाही, त्याचं नामही मंगल आहे. त्या नामाचा महिमा किती येवो. अहो त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा जर आपण पाहिला ना तर नामाचं महिमान जेवढं अगाध आहे तेवढं दुसऱ्या कशाचंच महिमान अगाध तेवढं नाही. भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा अनेक संतांनी गायला. मी एक मुद्दा फक्त तुमच्या लक्षात आणून देतो. आपण गणपती बाप्पांची पूजा ही पहिल्या नंबरला करतो बघा. कोणत्याही कार्याच्या आरंभी गणपती बाप्पांना प्रथम पूजनाचा मान आहे. मग गणपती बाप्पांना प्रथम पूजनाचा मान हा का दिला गेला, अहो याच्या संबंधानं दोन कथा पुराणात आहेत. एक कथा पुराणात अशी आहे, म्हणे एकदा देवांमध्ये वाद निर्माण झाला. कशा करता, श्रेष्ठ कोण, प्रथम पूजनाचा मान कोणाला द्यायचा, हा देवांमध्ये वाद निर्माण झाला. मग खरं सांगा, जर देवांमध्ये पूजनाच्या संबंधानं वाद होत असेल तर आपल्यात होईल याच्यात नवल काय. देवांमध्ये वाद निर्माण झाला की प्रथम पूजन कोणाचं, आणि मग सर्वानुमते ठरलं जी देवता अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्यांना प्रथम पूजनाचा मान द्यायचा. आणि मग सगळे देव आपापली वाहनं घेऊन त्या प्रदक्षिणे करता निघाले. आता काय महाराज, कोणाचं मयूर आहे, कोणाचं वाघ आहे, कोणाचं सिंह आहे, अशा वाहनांवर बसून सगळे देवी देवता निघाले. पण आता गणपती बाप्पा सुद्धा त्या स्पर्धेत उतरले आणि गणपती बाप्पांनी आपल्या वाहनाला बोलवलं. म्हणजे कोणाला, उंदीर मामा, उंदीर मामाला बोलवलं. आता त्या उंदरावर गणपती बाप्पा बसले आणि पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. आता गणपती बाप्पांची क्षमा याचना करतो बरं अगोदर, पण गणपती बाप्पा जर उंदरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले तर ते कसं दिसेल ते सांगतो. 120 किलोचा माणूस, किती किलोचा, 120 किलो वजनाचा माणूस बुलेटवर नाही, ती हेवी ड्युटी नाही का लुना,
पुन्हा गाडीवर बसून जर निघाला तर जसं दिसेल तसं झालं बघा. आता गणपती बाप्पांचं वाहन म्हणजे ते उंदीर मामा, अगदी ते उंदीर मामा छोटे, आणि त्याच्यावर बसून गणपती बाप्पा प्रदक्षिणेला निघाले तर खरं सांगा पहिला नंबर येईल वय? कुठला नंबर येणार आहे? गणपती बाप्पांच्या लक्षात आलं, पण गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पा बुद्धी प्रदान करणारी देवता आहे. म्हणून विशेषत्वानं आपल्या घरातल्या लहान मुलांना गणपती अथर्व शिकवा, गणपती अथर्व शीर्ष शिकवा. गणपती बाप्पांची उपासना केली की लहान मुलांच्या बुद्धीतही वाढ होते, स्मरणशक्ती वाढते, अभ्यासाची प्रवृत्ती वाढते. पण आपलं तसं नाही बघा. आपण तिकडं लक्ष देणार नाही, पण शिकवलं पाहिजे मुलांना. गणपती अथर्व शीर्ष शिकवा. ऐका, गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता. गणपती बाप्पांनी केलं काय? अरे या उंदीर मामावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा होणं शक्य नाही. मग काय करायचं? गणपती बाप्पांनी एक केलं, आपल्या माता पित्यांना आसनावर बसवलं आणि माता पित्यांना प्रदक्षिणा केली. परिणामी माता पित्यांना प्रदक्षिणा केल्याचा परिणाम पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्यपदरी प्राप्त झालं. मला वाटतं याच्यातून मला हेही सांगायचं आहे की कमीत कमी इथं या संस्थेमध्ये ज्या माता पित्यांनी आपली मुलं घातली का, त्यांनी स्वतःला भाग्यवान समजा. का भाग्यवान समजा? कारण कमीत कमी ही लहान मुलं तुमच्या पाया पडतील. म्हातारपणी तुमच्या कमरड्यात तीच पायातली वाहन घालणार नाहीत, लाद घालणार नाहीत, हे नक्की आहे. मला वाटतं नाही इथं संस्थेत शिकणारा एखादा मुलगा चांगला कीर्तनकार झाला, नका होऊ द्या. नाही एखादा मुलगा चांगला गायक झाला, नका होऊ द्या. नाही एखादा मुलगा इथला चांगला मृदंग वादक झाला, नका होऊ द्या. पण एक आहे, कमीत कमी या संस्थेतून बाहेर पडणारा मुलगा कुठंतरी दारू पिऊन पडणार नाही आणि म्हातारपणी आई बापाला वृद्धाश्रमात घालणार नाही. कमीत कमी एवढं तरी होईल बघा. म्हणजे कमीत कमी संस्काराची शिदोरी इथं विद्यार्थ्यांना मिळते ना, ती महत्वाची आहे. नाही तर खरं सांगा काय बाकीचं आज कमी आहे आपल्याकडं? कमी आहे वय? काहीच कमी नाही महाराज. आजकाल कोणाकडंच काही कमी नाही. मुलांच्या गरजेपेक्षा आपण त्यांना जास्त देतोय की नाही सांगा. मी माझं चरित्र सांगायला आलोय असं नाही, पण आमच्या वडिलांची एक पद्धत होती बघा. आम्ही शाळेत असताना परीक्षा फी असायची किती? 2.5 रुपया नाही तर 2 रुपये परीक्षा फी असायची. 2 रुपया 2.5 रुपये. पण ते सुद्धा परीक्षा फीचे पैसे मागितल्या बरोबर आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच दिले नाहीत बघा. आमचे वडील विचारायचे फी भरायची शेवटची तारीख कधी येते एवढं सांग, आणि शेवटच्या दिवशी द्यायचे, अगोदर नाही. का? आपल्या बापाकडं किती पैसा आहे हे पोरांना दाखवायच्या भानगडीत तुम्ही पडू नका बघा. सध्या आपली जीवनशैली चुकली आहे. सध्या झालंय काय, आपण आपल्या पोरांना काहीच कमी पडू देत नाही हो. पोरांनी मागायचा अवकाश अगोदरच त्यांना आणून देतोय. मग पोराच्या ध्यानात येतं आपला बाप पैशावाला आहे, आणि मग पोरं करतात काय? त्या पैशाचा माज डोक्यात घुसतो बघा लहान वयात. असं होतं. म्हणून मुलांकरता आपण संपत्ती मिळवत असो, जरूर मिळवा, पण त्या संपत्तीच्या जोडीला मुलांना संस्कार द्यायला आपण विसरत चाललोय आणि तिथं आपण कमी पडत चाललोय. बरेच लोक आम्हाला म्हणतात महाराज पोर आमच्याशी बोलत नाहीत, पोर आमच्या बरोबर काय बोलत नाहीत, एवढंच नाही आमचं काय ऐकतही नाहीत, असं लोक म्हणतात. पण असं म्हणणाऱ्या पालकांना मी विचारत असतो, ज्या वेळेला ही मुलं लहान होती तेव्हा कधी तुम्ही त्यांच्याशी बोललाय का? तुम्ही कधी त्यांच्या जवळ बसलायत का? लहान असताना तुम्ही त्यांच्या जवळ बसला नाही, त्यांच्याशी कधी बोलला नाही, मग तेही पोरं मोठं झाल्यावर आपल्याशी बोलत नाहीत बघा. असा प्रकार होतो. म्हणून संस्कार महत्वाचे आहेत. माझा मुद्दा वाढला कुठून हे लक्षात ठेवा. मुलांवर संस्कार गरजेचे आहेत. गणपती बाप्पांनी माता पित्यांना प्रदक्षिणा केली, काय होतं मोठ्याच्या दर्शनानं? सुभाषितकारांचं म्हणणं आहे, अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम.
काय होतं, मोठ्या माणसांचं जर आपण दर्शन केलं, हे इकडं बघा, इकडं, आता यांना काही सांगायची गरज नाही महाराज, पण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्या जर आपण पाया पडलो तर त्याच्यानं काय प्राप्त होतं, अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविनः, म्हणजे आपल्या गुरुजनांच्या पाया पडा, माता पित्यांच्या पाया पडा, समाजातली जी श्रेष्ठ वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्या पाया पडा, त्याच्यानं काय प्राप्त होतं, चत्वारी तस्य वर्धन्ते, 4 गोष्टी आपल्या जीवनातल्या वाढतात. कोणकोणत्या? आयु, विद्या, यशो, बलम. आपलं आयुष्य वाढतं, आयु, विद्या म्हणजे आपली विद्या वाढते, यश आपलं यश वाढतं, आणि बलम म्हणजे आपलं बल वाढतं. मग ते शारीरिक बल घ्या, मानसिक बल घ्या, बुद्धीचं बळ घ्या, हे सगळं वाढलं जातं. गणपती बाप्पांनी केलं काय, माता पित्यांना प्रदक्षिणा केली, परिणाम प्रथम पूजनाचा मान मिळाला. हे पुराणात वर्णन आहे. म्हणजे माता पित्यांना जर प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य पदरी प्राप्त होतं. आणि मग मला सांगा, माता पित्यांना प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आहे, आणि माता पित्यांना जर लाथा घातल्या तर काय पाप आहे? हे काय ग्रंथात आलं नाही, पण व्यतिरेकानं लावतो. माता पित्यांना प्रदक्षिणा केली की पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आहे, आणि माता पित्यांना शिव्या दिल्या, लाथा घातल्या तर पृथ्वी पाताळात घातल्याचं पाप आहे. असं पाप निर्माण होतं. हे एका पुराणात सांगितलं. तर तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये वर्णन करतायत, भगवान गणपती बाप्पांना प्रथम पूजनाचा मान मिळाला. तो कशानं? अहो, तो नामाचा महिमा आहे. तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये वर्णन करतायत, महिमा जा सुजान गणराव, प्रथम पूजियत नाम प्रभाव, महिमा जा सुजान गणराव, प्रथम पूजियत नाम प्रभाव. राम सिया राम, सिया राम, जय जय राम, राम सिया राम, सिया राम, जय जय राम. जय राम. नामाचा महिमा आहे. काय महिमा आहे? तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये सुरुवातीलाच मंगलात मध्ये बोलतायत, महिमा जासो जान गणरावू. गणपती बाप्पांनी महिमा जाणला. कशाचा महिमा जाणला? तर महिमा जासो जान गणरावू, प्रथम पूजियत नाम प्रभावू. माझा मुद्दा इथं आहे. भगवान गणपती बाप्पांनी भूमीवर राम नाम लिहिलं आणि त्या राम नामाला प्रदक्षिणा केली. परिणाम प्रथम पूजियत नाम प्रभावू. हा नामाचा महिमा आहे. म्हणून प्रत्येकानं मनुष्य म्हणून आपण जन्माला आलोयत ना, तर आपल्याकडून देवाचं नामस्मरण झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? आता सरळ सरळ प्रमाण देतो, कारण प्रमाण जास्त आहेत आणि वेळ 15 मिनिटाचा आहे. भगवान परमात्म्याने आपल्याला देह दिला. कशा करता दिला? आता प्रमाण आहे का? देवे दिला देह भजना गोमटा. आता देवानं दिलं काय आणि कशा करता दिलं? मी प्रमाणांमधून तुम्हाला संगती लावून देतो. पहिल्यांदा देवाने आपल्याला दिला, देवे दिला देह, देवानं देह दिला, एवढंच घ्या. आता ऐका, देवानं केवळ देह दिला आणि तो थांबला. अहो, असं नाही हो. त्या देवानं देह तर दिला, पण तो देह आपल्याला चांगला व्यवस्थित दिला. हा देवाचा दुसरा उपकार आहे. देवानं देह दिला पण तो व्यवस्थित दिला. त्यानं त्या देहामध्ये काय काय दिलं हो? दिली इंद्रिये, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. एवढंच घ्या, सध्या एवढंच घ्या. काय काय देवानं दिलं हे बघा. पहिल्यांदा देवानं देह दिला, नंतर त्या देहातली सगळी इंद्रिय व्यवस्थित दिली. देवानं सगळी इंद्रिय चांगली दिली. नाही तर खरं सांगा, एखादं इंद्रिय जर व्यवस्थित नसेल तर मग आपल्याला त्याची किंमत कळते. अहो, ज्याला डोळा नाही त्याला विचारा, तो म्हणतो महाराज एक वेळ एखादा हात नसला तरी चालेल पण डोळे नीट पाहिजेत हो. मग ज्याला हात नाही त्याला विचारा, ते म्हणतोय महाराज एखाद्या वेळेला एखादा पाय नसला तरी चालेल
पण दोन्ही हात चांगले पाहिजेत, भांडणात कामी येतात. धराधरीला ऐका, मला सांगायचं काय म्हणजे हे नसावं आणि ते असावं हे फक्त म्हणायचंय. शरीर चांगलं सगळं असावं हीच भावना आहे. देवानं पहिल्यांदा देह दिला, एवढ्यावर तो थांबला नाही. त्यानं त्या देहातली सगळी इंद्रिय व्यवस्थित दिली. अजून पुढे ऐका, केवळ सगळी इंद्रिय व्यवस्थित दिली एवढंच नाही, अहो त्या शरीरामध्ये त्यानं जीवही दिला. जेने हा जीव दिला दान. नाही तर खरं सांगा, शरीर सगळं चांगलंय आणि त्याच्यामध्ये जर जीवच नसेल तर त्याला काय किंमत आहे. ज्ञानोबारांनी गोड दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हटले, एका माणसाची मुलगी उपवर झालेली म्हणजे लग्नाला आलेली. आपल्या बाजूच्या गावामध्ये एक मुलगा आहे, तोही लग्नाचा आहे, मुलगा चांगला आहे. हे बातमी कानावर आली आणि त्या मुलाला पाहण्याकरता तो मुलीचा बाप गेला. मुलाला पाहिलं, माघारी आला, पण चेहरा जरा पडलेला दिसला. बायकोनं ओळखलं, काम झालेलं दिसत नाही. बायकोनं विचारलं, का हो तुमचा चेहरा उतरलेला दिसतोय, आपल्या मुलीकरता मुलगा पाहण्याकरता तुम्ही शेजारच्या गावात गेला होतात, अहो लग्न जमलेलं दिसत नाही. नाही का जमलं? त्या मुलीच्या बापानं सांगितलं, नाही जमलं. लगेच मुलीच्या आईनं प्रश्न केला, का बरं जमलं नाही? मुलगा काय दिसायला चांगला नव्हता काय? कारण आजकाल सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे, मुलगा दिसायला कसा होता? मुलगा दिसायला चांगला नव्हता काय? मुलीच्या बापानं उत्तर दिलं, अगं दिसायला काय विचारते म्हणे, एवढा सुंदर मुलगा होता की आपल्या पंचक्रोशीत तसा मुलगा नाही, एवढा सुंदर होता. मग मुलीची आई म्हटली, हो एवढा सुंदर मुलगा होता तरी लग्न न जमवता तुम्ही महागारी आलाय, मग काय मुली पाहण्यामध्ये जरा पुढं गेलता का काय? असं बी व्हायला लागलंय की हो. वय जास्त झालं होतं काय? नाही म्हणे, योग्य वयात होता. ज्ञानोबारांनी ओवी दिली, अंग गोरे आणि तरुणे. मुलगा तरुण होता, मुलगा गोराही होता. मग मुलीची आई म्हटल्यावर मुलगा तरुण होता, गोरा होता, तरी तुम्ही लग्न न जमवता महागारी आला का बरं? मुलगा काही श्रीमंत नव्हता काय? मुलीच्या बापानं सांगितलं, काय श्रीमंती विचारते? गडगंज श्रीमंत होता. श्रीमंतीची सगळे आभूषण, त्या अलंकार त्यानं अंगावर धारण केलेले होते. एका एका बोटामध्ये एका तोळ्याची अंगठी. अशा 8 बोटात 8 अंगठ्या होत्या. म्हणजे किती तोळे झाले? हिशेब करा हो, मला कीर्तनात हिशेब येत नाही हो. काय काय माहिती बघा, मला कीर्तनात हिशेब येत नाही. कीर्तन झाल्यावर लय चांगला येतो. नाही, कळणाऱ्यांना कळेल, बाकीच्यांना नाही कळायचं. हा चला, माझा विनोदाचा भाग सोडून द्या, मला हिशेब करा. एका बोटात एका तोळ्याची अंगठी. अशा 8 बोटात 8 अंगठ्या किती झाल्या? नाही तुम्ही सांगूच नका, ह्यांना लय आवड आहे त्याची. हा सांगा किती झाले? 8 तोळे. 2 तोळ्याचं ब्रेसलेट हातामध्ये किती झाले? 10. आणि 10 तोळ्याचं लॉकेट गळ्यामध्ये आता किती झाले? 20. म्हणजे रक्कम किती झाली हो? आणि नका डोक्याला ताण घेऊ, 1.5 लाखाच्या वर आहे. मला काल एक जण म्हटला, महाराज सोनं कमी व्हायचंय, लाखाच्या आतील. म्हणलं स्वप्न बघा आता, फक्त चुकूनही कमी व्हायचं दिसत नाही बघा. आणि ते झालं कमी तरी लाखाच्या आत. स्वप्न बघा, शक्य नाही आता. चला, मला सांगायचं काय, एवढे सगळे आभूषण, ते अलंकार त्यानं अंगावर धारण केलेले होते. ते मुलीची आई अशी बिघडली. अक्कल का म्हणे तुम्हाला? लग्न जमवायला जाता, अहो मुलगा गोरा होता, मुलगा तरुण होता, मुलगा श्रीमंत होता, आणि तरी लग्न न जमवता महागारी आला. मुलीचा बाप म्हटला, माझी अक्कल काढू नको, पुढची ओवी वाच. ज्ञानोबाराय म्हणतायत, अंग गोरे आणि तरुणे, वरी लिहिले आहे लेणे. हे सगळं पण म्हणे झालं काय? परी एक लेणे प्राणे सांडिले जवळ. ज्ञानोबाराय म्हटले, मी त्या मुलाला पाहायला गेलो आणि 5 मिनिटापूर्वी त्या मुलाच्या शरीरातून जीव निघून गेला होता. जमेल का लग्न? अहो तरुण आहे ना, अहो चांगला आहे ना, गोरा गोमटा आहे ना, श्रीमंत आहे ना, पण नाही चालत का? त्याच्यात जीव नाही.
म्हणून देवानं आपल्याला काय काय दिलं ऐका. पहिल्यांदा देवानं दिला आपल्याला देह, त्या देहामध्ये सगळी इंद्रिय व्यवस्थित दिली. हे दुसऱ्यांदा दिली इंद्रिय हात पाय कान, आणि त्याच्यात जीवही दिला. बर तो जीव कसा दिला हो? फुकट. फुकट दिला म्हणून तर आपल्याला त्याची किंमत कळेना बघा. पण ऐका, या देहात जीवही महत्वाचा आहे. किती महत्वाचा आहे उग उदाहरणानं सांगतो तुम्हाला. काही सभासद एकत्र आले आणि त्यांनी कारखाना काढला. आता तो कारखाना कळण्याकरता सभासदांची नावं नीट ऐका, तर कारखाना तुम्हाला कळेल. काही सभासद एकत्र आले आणि त्यांनी कारखाना काढला. कोण कोण होते? एक होते डोळसराव, दुसरे होते दत्तोजी पंत, तिसरे होते कर्णोपंत, चौथे होते जिवाजीराव. आलाय का कारखाना ध्यानात का? सांगू अजून सभासद? आलाय आलाय. हा 3.5 हाताचा कारखाना तो स्थापन केला. सगळे सभासद एकत्र आले, कारखाना स्थापन केला आणि कारखान्याचं चेअरमन पद जिवाजीरावला दिलं. कुणाला? जिवाजीरावला. आणि असा कारखाना जोमात चालू झाला. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुसी मैसा जैसा लाथ मारील तिथं. कोण म्हणत होता? ते कारखाना लाथ मारील तिथं पाणी काढील म्हणत होता. पण ऐका, झालं काय? त्या बाकीच्या सभासदांनी विचार केला, अरे पळायचं आपण, म्हणजे धावपळ करायची आपण, कष्ट घ्यायचे आपण, आणि नाव होतंय म्हणे चेअरमनचं. म्हणजे कुणाचं? जिवाजीरावचं. हे म्हटले आपण पाठिंबाच काढून घेऊ. आणि झालं काय हो? दोघं भाऊ होते डोळसराव नावाचे. त्या दोघांनी राजीनामा दिला. आता मला तुम्हाला विचारायचंय, डोळसराव नावाच्या सभासदांनी राजीनामा दिला तर कारखाना बंद पडेल का चालू राहील? चालूच राहील. डोळ्यानं राजीनामा दिला तर बंद कुठं पडतोय? तेव्हा चालू राहील. परत पुढे ऐका, कर्णोपंत नावाचे दोघं भाऊ होते, त्यांनी हे राजीनामा दिला. आता खरं सांगा, कारखाना बंद पडेल का चालू राहील? चालूच राहील. उलट ज्यांच्या कर्णोपंतानं राजीनामा दिला त्यांच्या कारखान्याचा भोंगा तर जास्त वाजतो बघा. ह्याला वाटतं मला ऐकू येत नाही म्हणजे पुढच्यालाच येत नाही, हेच मोठ्यानं बोलतं बघा. चला, कर्णोपंतानं राजीनामा देऊन पाहिला, काही फरक पडला नाही. पुढं ऐका, 32 जणांची भावकी होती दत्तोजीरावांची. ते म्हणले आमचं संघटन आहे, आम्ही राजीनामा दिला तर कारखाना बंद पडेल. आणि 32च्या 32 जणांनी एकाच वेळी राजीनामा दिला. तर खरं सांगा, आता कारखाना बंद पडेल का चालू राहील? अहो चालूच राहील. 32च्या 32 जणांना राजीनामा दिला तरी बी म्हणतोय मऊ मऊ द्या की मऊ मऊ. म्हणजे रवा वगैरे असं. बरं, तुम्ही तिसरीकडे जाऊ नका. ते रवा वगैरे द्या म्हणतोय बघा. म्हणजे मला सांगायचं काय, या सगळ्यांनी राजीनामे देऊन पाहिले, काही फरक पडला नाही. मग सगळ्यांनी विचार केला, काही फरक पडला नाही, कामावर गेलं पाहिजे. मग परत काय केलं? डोळ्याचं ऑपरेशन झालं, चष्मा लागला, कामावर आले. कानाचं ऑपरेशन झालं, मशीन बसवलं, कामावर आले. माप घेतलं, दातखोळी बसवली, कामावर आले. आणि मग जीवन तो म्हटला, अरे जेव्हापासून कारखाना स्थापन झालाय तेव्हापासून तुम्हाला सुट्ट्या मिळाल्या, मला मात्र सुट्टी मिळाली नाही. 8 दिवसाची रजा टाकतो आणि जरा सासरवाडीला फिरून येतो, कारखाना चालवा. जिवाजीरावनं राजीनामा दिला. आता सांगा, कारखाना चालेल का बंद पडेल? बंद पडेल. बंद पडलेला कारखाना तुम्ही घरात ठेवाल का अंगणात काढाल? अंगणातच ठेवाल का स्मशानात न्याल? स्मशानातच ठेवाल का त्याचा बॉयलर पेटवाल? ही किंमत आहे त्या देहाची. जे देवानं काय काय दिलं बघा. देवे दिला देह, दिली इंद्रिय हात पाय कान, आणि जे देवानं जेने हा जीव दिला दान. या 3 गोष्टी. पण आता पुढची प्रमाण ऐका. देवानं देह दिला कशा करता? भजना गोमटा. देवानं इंद्रिय दिली कशा करता? जेने तू जोडसी नारायण, नारायणाला जोडण्याकरता. आणि देवानं जीवही दिला, दान दिला, पण कशा करता? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन.
जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, म्हणजे त्याचे गुण गाण्याकरता, त्याचं नाम गाण्याकरताच हा देह मिळालेला आहे. म्हणून काय करा, हा सकळ मंगळ निधी असणार देवाचं नाव ते मुखानं आधी घ्या. आधी घ्या. आता आधी घ्या म्हणजे कधी घ्या, आता त्याही संबंधानं मोठा विचार आहे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानम आचरेत, लक्षम विहाय दातव्यम आणि कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. ऐका काय केलं पाहिजे. शतम विहाय भोक्तव्यम, ऐका 100 काम टाकावी आणि जेवणाची वेळ झाली की पहिलं जेवण करावं. जेवणाची वेळ झालेली असताना म्हणत बसू नये, नाही नाही हे काम करतो मग जेवतो, असं म्हणू नये. मी एका चांगल्या डॉक्टरला विचारलं, त्यांनी मला सांगितलं, महाराज आजकाल शुगरचे पेशंट जास्त आहेत. का जास्त आहेत? अहो त्यातलं एक मुख्य कारण त्यांनी मला सांगितलं, लोकांच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित नाहीत म्हणून शुगर वाढते म्हणे. जेवणाची वेळ नियंत्रित ठेवा, शुगर वाढत नाही. मला वाटतं जाऊ द्या, अख्खं कीर्तन नाही कळलं तर एवढं तरी करा. जेवणाच्या वेळा व्यवस्थित ठेवा. शतम विहाय भोक्तव्यम, 100 काम बाजूला टाका पण पहिलं जेवण करा. पुढे सांगितलं सहस्रम स्नानम आचरेत, 1000 काम बाजूला टाका आणि पहिली आंघोळ करा. नाही तर लोक म्हणतील 100 काम बाजूला टाका म्हणजे आंघोळ बी बाजूला टाका आणि पहिलं खा. नाही चालत बघा. 100 काम टाकून पहिलं जेवा असेल तर 1000 काम टाका आणि पहिलं स्नान करा. आता त्याचंही कारण सांगतो. जो व्यक्ती स्नान करण्याच्या अगोदर खातो का, आयुर्वेदाचं म्हणणं आहे त्याला लवकर कॅन्सर होतो. हे मी माझं सांगत नाही पदरचं, आयुर्वेद सांगतोय. आयुर्वेद म्हणतो जो स्नान करण्याच्या अगोदर खातो, खायचं सोडा अगोदरच प्यायला चालू करतो आणि त्याला नाव बी देतो बॅड टी. चुकलं काय माझं? ते तिकडं हसला तुम्ही, माझा शब्द चुकला वाटतं. माझा चुकला नाही, माझाच बरोबर आहे. त्याला नाव जरी बेड टी असेल ना तरी मी म्हटलो तेच नाव बरोबर आहे. उठल्या बरोबर प्यायचं काय नियम नाही, तोंड धुणं नाही, काय कुठलं देवाचं नाव घेणं नाही, उठल्या बरोबर प्यायचा. त्याला बेडच म्हणा, बेड म्हणूच नका. चला मला सांगायचं काय, स्नानाच्या अगोदर खाणं आजाराला निमंत्रण आहे. म्हणून काय करा, कोटी हजार काम बाजूला टाका आणि पहिलं स्नान करा. सहस्रम स्नानम आचरेत. पुढं सांगितलं लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 काम बाजूला टाका पण पहिलं दान करा. दान करण्याची वेळ आली ना की माणसानं म्हणत बसू नये, नाही नाही आम्ही उद्या देतो, असं म्हणू नये. कोणी बघितलंय उद्या? उद्या पाहू शकत नाही. ज्या वेळेला दान देण्याची इच्छा मनात निर्माण झाली का त्याच वेळेला द्यावं. याला महाभारतात उदाहरण आहे. म्हणे एकदा कर्णाकडे एक याचक गेला, पण त्यावेळेला कर्ण त्याची दाढी करायचं काम चाललं होतं. याचक आला आणि त्याने सांगितलं काहीतरी दान द्या. कर्णानं केलं काय, त्याच्या समोर दाढीचं पाणी घेण्याकरता जी वाटी मांडलेली होती का, ती वाटी त्यानं डाव्या हातानं उचलली आणि त्या याचकाला देऊन टाकली. आता लोकांनी तिथं शंका काढल्या, अरे एक तर तू दाढी करतोयस म्हणजे तू अपवित्र अवस्थेत आहेस, अपवित्र अवस्थेमध्ये दान देऊ नये आणि तू अपवित्र अवस्थेत दान दिलं असं का? तेव्हा कर्णाने उत्तर दिलेलं आहे. कर्ण म्हटला मान्य, मी अपवित्र अवस्थेत होतो, पण आता दाढी करत असताना तो याचक आला आणि माझी नजर त्या वाटीवर गेली. आता कर्णाची दाढी करण्याची ती वाटी आहे, ती जर्मलची असेल वय, हो ती चांदीची होती देवा. कर्णानं सांगितलं माझी नजर त्या वाटीवर गेली, माझ्या मनात भाव निर्माण झाला की चांदीची वाटीच त्याला दान देऊ. आणि कर्ण म्हटला जर मी म्हटलो असतो स्नान वगैरे करू आणि मग दान देऊ तर आंघोळ करेपर्यंत चांदीची वाटी देण्याची भावना मनात राहील वय, तेव्हा शक्य नाही, ते राहू शकत नाही. म्हणून ज्या वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं बघा, माणसं दान देण्याकरता खिशाचा अंदाज घ्यायला जातात, दान देण्याची इच्छा असते आणि खिशाचा अंदाज घेतात आणि मग परत खिसा झाकतात का? लोक म्हणतात सुट्टे नाहीत व 500च येतात.
दान देण्याची भूमिका होऊ शकत नाही. ज्या वेळेला दान द्यावं वाटलं ना त्याच वेळेला लगेच द्यावं. लक्ष्यम विहाय दातव्यम, लाख काम बाजूला टाका आणि दान द्या. आता काय महाराज, मला कीर्तनात कोणाची स्तुती करायला आवडत नाही आणि मी कीर्तनात लय बाकी कोणाचं सांगत बी नाही. पण बैठकीत बसल्या बसल्या आम्ही कदम महाराजांना आम्ही बसलो होतो. सर आले आणि सरांनी सांगितलं महाराज माझ्याकडे आले. मला म्हटले काहीतरी तुम्ही दान आम्हाला काहीतरी मदत करा म्हटल्याबरोबर सर म्हटले मी महाराजांनाच म्हटलं तुम्हीच सांगा. आता तुम्हीच सांगा म्हटलं म्हणे महाराजच संकोचात पडले. आता काय सांगू, अशी अवस्था झाली. म्हणजे मला सांगायचं काय, दान देण्याकरता तेवढं तत्पर असावं बघा. उगा आता पुढं बसलेत म्हणून त्यांचं वर्णन करतो असं नाही. पण लक्ष्यम विहाय दातव्यम, लाख काम बाजूला टाका आणि पहिलं दान द्या. आणि पुढं सांगितलं कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत, हे कोटी काम बाजूला टाका आणि पहिलं देवाचं स्मरण करा. याला म्हणायचंय श्री विठ्ठलाचे नाम आधी. आधी घ्या, राम राम स्मरा आधी, हे आधी स्मरण करा. का बरं करा, नरदेह त्याच्या करता आहे. आणि ज्यानं नरदेहाला येऊन देवाचं नाम चिंतन केलं नाही त्यांना पुढची गती काय प्राप्त होते एवढंच सांगतो. आणि सरळ 8 तास घेतो. आता 8 तास माहितीत की आपल्याला. ऐका, देवाचं नामस्मरण करण्याकरता हा देह मिळालाय. आणि या नरदेहाला येऊन जर आपण देवाचं स्मरण केलं नाही तर पुढची अवस्था काय ध्यानात घ्या. भगवान परमात्मा भगवद्गीतेत सांगतायत तानहम द्विशत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्य जश्रम शुभान नासुरेष्वेव योनिषु. या श्लोकावर बोलताना ज्ञानोबाराय म्हटले नरदेहाला येऊन ज्यांनी देवाचं नामस्मरण केलं नाही का त्यांना पुढचा जन्म कोणता मिळतो ऐका. मग आहाराचे निही नावे तृणही जेथ नुगवे तेथ व्याघ्र वृश्चिक आडवे करून घाली. जरा इकडं ध्यान द्या. आता एवढंच सांगणारे सेवा संपवणारे ज्यांनी भजन देवाचं केलं नाही, त्याचं नामस्मरण केलं नाही, त्यांना पुढचा जन्म वाघाचा, विंचवाचा, किड्या मुंग्याचा मिळतो. पण कुठं, जिथं खाण्याकरता साधं गवतही उगवू नये तिथं. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतायत मग ते जगण्याकरता काय खातात. काय खातात, काय स्वतःच्याच शरीराचे लचके तोडून खातात आणि स्वतःलाच खाऊन एके दिवशी मरून जातात. अशा भीषण परिस्थितीत देव त्यांना जन्माला घालतो. अजून पुढे ऐका, नरदेहाला येऊन ज्यानं या मुखानं देवाचं नामस्मरण केलं नाही ज्ञानोबाराय म्हणतायत त्याला पुढचा जन्म सापाचा मिळतो. ज्ञानोबारांची ओवी आहे का आपला गरळ जाळी जळत या अंगाची पेंदळी ते सर्पची कळी बिळी निरुंधला. ज्यानं या मुखानं देवाचं नामस्मरण केलं नाही त्याला पुढचा जन्म सापाचा मिळतो. तुम्ही म्हणाल उगच गप्पा मारू नका, पटवून द्या. देतो की पटवून देतो. ते साऊंडचं स्टँड आहे का ते, म्हणजे आता लगेच काही नाही, घाबरू नका. पण त्या स्टँडच्या जवळ जर मला असं काहीतरी वळवळताना दिसलं आणि मी जर म्हटलं साप, तनपुरे महाराज काय होईल? काय होईल नाही, आपलं पटांगण साप होईल. साप म्हटल्याबरोबर काही लोक म्हणतील पळा, काही लोक म्हणतील थांबा थांबा पाहू द्या. म्हणजे काही लोक पाहू द्या म्हणतील, काय पळून जातील. पण एवढ्यात काही तरुण मंडळी समोर येतील, ते म्हणतील काय वो कीर्तनात गोंधळ लावलाय. एक तर चालू झालं उशिरा, म्हणजे काय कवर बी चालवायचं वय, संपलं पाहिजे, उरकायचंय, सरा मागे. आम्ही पाहतो त्या सापाकडं आणि मग ते पोराशा काठ्या काढून आणतात आणि त्या सापाला मारायला जातात. तेव्हा अशी वयस्कर माणसं बघा त्या पोरांना म्हणतात, पोर हो नीट मारा, त्याचा शेपूट चांगला हाना. हा चुकलं वय माझं. हा हा काय करा, तोंड, हा शब्द पाहिजे होता. तोंड हाना सुद्धा नाही, तोंड चेचा. का चेचा? याच तोंडानं मागच्या जन्मी देवाचं नाव घेतलं नव्हतं बघा, म्हणून चेचा. म्हणून भगवान परमात्म्याचं स्मरण करा. देवाचं नामचिंतन हे सकळ मंगळाचा निधी आहे. म्हणून काय करा, श्री विठ्ठलाचे नाम आधी, अगोदर त्याचं नामस्मरण करा. महाराज म्हणतायत म्हण कारे जना,
श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणून तो ज्ञानोबा सांगतायत की ऐका, हेच भगवान परमात्म्याचं नाव हे अखंड मुखानं घ्या. मग ते कसं घ्या? विठोबा रखुमाई, भगवान परमात्म्याचं नाम मंगल आहे. म्हणून आपण जर नरदेहाला आलेलो असू तर हा नरदेह भगवान परमात्म्याने त्याच्या चिंतना करताच आपल्याला दिलेला आहे. म्हणून अखंड मुखानं त्याचं नाम चिंतन व्हावं हे आपल्याला ज्ञानोबा सांगतायत. या अभंगातली गंमत आहे. काय गंमत आहे? प्रत्येक पुढच्या तीनही चरणाचा शेवट श्री विठ्ठलाचे नाम वाचे यानच आहे. म्हणजे मला वाटतं त्रिवार ज्ञानोबा सांगतायत की भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. ते कसं आहे? पतित पावन साचे. ते पतिताला पावन करणार आहे, साच आहे म्हणजे खरं आहे. आणखी कसं आहे? बाप रखमा देवोर साचे. ते सत्य आहे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. हे सत्य आहे, साच आहे, म्हणून ते नामस्मरण करा. हे तीन तीन वेळा सांगतायत. श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे. तीन तीन वेळेला महाराजांनी असं का सांगितलं याचं उत्तर देतो. शास्त्र बोलतंय, धर्मशास्त्राचं वचन आहे, कोणतीही क्रिया आपण तीन वेळेला केली म्हणजे ते असंख्य वेळा केल्यासारखी होते, त्याची गणती होत नाही. कसं? अगदी व्यवहारातल्या उदाहरणानं पटवून देतो. चुकून एखाद्या माणसाचं आपलं भांडण लागलं की त्या भांडणात आपण त्या माणसाला म्हणत असतो, तीनदा सांगितलं या तुला. काय म्हणतो आपण? तीनदा. म्हणजे तीनदा सांगितलं हे म्हणण्याचा आशय आहे अनेक वेळा मी तुला सांगितलेलं आहे. तसं महाराज त्रिवार आपल्याला ज्ञानोबा सांगतायत. श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हे त्रिवार सांगतायत म्हणजे आग्रहानं सांगतायत की देवाचं नामस्मरण करा. आणि हे नामस्मरण आपल्या मुखातून व्हावं याच्याच करता नरदेह दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजाने जर माऊली, महाराजाने जर माऊली. श्री गुरु वारकरी शिक्षण संस्था, श्री गुरु कृपा वारकरी शिक्षण संस्थेचा हा 9वा वर्धापन दिन. आणि या दिनाच्या निमित्तानं आपण या हरिकीर्तना करता प्रवृत्त झालो. 2 दिवसीय हा हरिकीर्तन उत्सव परम आदरणीय पूजनीय महाराजांच्याच नेतृत्वामध्ये हा उत्सव संपन्न होत आहे. इथं 35 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सगळे जे विद्यार्थी शिक्षण घेतात ना, हे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे वारकरी शिक्षण घेत आहेत की ज्या शिक्षणाची आज खरंच गरज आहे. मला बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात. काही लोकांनी मला असं विचारलं, अरे महाराज आजकाल लय वारकरी शिक्षण संस्था निघायला लागल्यात, कसं काय असं? मी म्हणलं इंग्लिश मीडियम किती निघायला लागल्यात त्या बी बघा की जरा. मग आमच्या वारकरी शिक्षण संस्थे उघड टपऱ्या 2 उभा करायच्या की त्यात इंग्लिश मीडियम चालू असं होतं बघा. मग जर 2 पत्र्याच्या खोल्या काढून इंग्लिश मीडियम चालू होत असेल तर वारकरी शिक्षण संस्था जास्त झाल्या याच्यात वाईट का वाटलं पाहिजे? ही खरी काळाची गरज आहे. कारण एक वाक्य मी शेवटचं बोलून जाईल. ज्या वेळेला तुमचं वय वर्ष 60-65 होईल का त्यावेळेला तुम्हाला भेटायला येणारी लोक तुम्हाला 2च प्रश्न करतात. पहिला प्रश्न असतो, बाबा तब्येत कशी आहे? आणि दुसरा प्रश्न असतो, पोरं काय करतात? मला वाटतं या 2 प्रश्नांची उत्तर ज्या बापाला ताठ मानेनं देता आली ना, त्याच बापाच्या जीवनाचं सार्थक, त्याच्याच कष्टाचं सार्थक आहे. पहिला प्रश्न आहे तब्येत कशी आहे, आणि दुसरा प्रश्न आहे मुलं काय करतात. मला वाटतं ज्या बापाला माझा मुलगा काय करतो हे सांगताना खाली मान घालावी लागत नाही. त्यानं समजून चालावं, आपलं जीवन खरं सार्थकी लागलं, आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं. म्हणून भौतिक शिक्षण तुम्ही मुलांना द्या, ती काळाची गरजही आहे. मग वारकरी शिक्षणाची सुद्धा गरज कशी आहे? भौतिक शिक्षण देत असताना वारकरी शिक्षणाची गरज किती महत्वाची आहे तुम्हाला उदाहरणानं पटवून देतो. मी आत्ता परवा एक कीर्तन करून आलो वडाळ्याला. वडाळा म्हणजे सोलापूरच्या जवळ, ते नानज वडाळा त्या भागामध्ये. तिथले आमदार आहेत सुभाष बापू देशमुख.
त्यांच्या शाळेवर कॉलेजवर सप्ताह असतो दरवर्षी. तिथं मी कीर्तन करून आलो. सगळे कॉलेजची मुलं तिथं कीर्तनाकरता उपस्थित होती. मी बापूंना विचारलं, बापू म्हटलं हे तुम्ही कॉलेजवर सप्ताह का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं म्हणे, महाराज माझा मुलगा आता या कॉलेजचं सगळं पाहतो, तो कॉलेजचा चेअरमन आहे, पण ऐका म्हणे तो डॉक्टर आहे, पण तो डॉक्टर की करत नाही, हे माझे सगळे व्याप तो सांभाळतो. मग त्यांनी मला सांगितलं, माझा मुलगा ज्या वेळेला विदेशात शिक्षणाला निघाला होता त्यावेळेला त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं, बाळा विदेशात शिक्षणाला निघालाय जा, फक्त आपल्या घरातली परंपरा आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे तुझ्या, एक कर शिक्षण घे, फक्त तू माघारी आल्यावर तुझ्या गळ्यातली माळ मला व्यवस्थित दिसावी एवढंच कर म्हणे. मला वाटतं तेवढ्या आईच्या वाक्यावर तो पोरगा आजही निर्व्यसनी आहे आणि आजही तो पोरगा कोणत्याही दुसऱ्या कशात अडकलेला नाही. मला वाटतं हे खरं जीवन आहे हो. नाही तर कोणी संपत्ती किती कमी मिळवेल किंवा जास्त मिळवेल, संपत्तीच्या जोडीला संस्कार मिळाले पाहिजे आणि त्याच्याकरता या वारकरी शिक्षण संस्थेची योजना आहे. तर आपल्या सर्वांच्या चरणाला नतमस्तक होऊन विनंती आहे की आपण एक चांगला महात्मा आपल्याला इथं भेटलाय, म्हणजे माझा आणि त्यांचा परिचय तर नुकता नवीनच आहे, शांत संयमी धीर असणारे असे महाराज आहेत आणि त्यांच्याकडं पाहून तुम्हाला हे कार्य हळूहळू मोठं होताना पाहायचं आहे. आणि ते कार्य मोठं करत असताना शिक्षणाचं काम तर महाराज करत आहेत, आमची सगळी महाराज मंडळी त्यांना मदत करत आहेत. आणि मला वाटतं केवळ शिक्षणानं संस्था उभी राहत नाही, त्याच्याकरता काही लोकांनी पुढेही यावं लागतं. म्हणून मुलांकरता तुम्ही जे काही देताना त्याच्यातून ही संस्था चालते. म्हणून या संस्थेकरता आपण सर्वांनी अधूनमधून लक्ष ठेवावं आणि मुलांकडे इथं यावं. काय असतं महाराज, आम्ही कीर्तनकार झालो ना की मग लोक आधीच फोन करून विचारतात, महाराज जेवणात काय चालेल, हे बनवायचं का ते बनवायचं का. पण खरं सांगतो, ज्या वेळेला शिक्षण घेत असतो अभ्यास करत असतो ना तेव्हा मात्र कोणी विचारित नाही. त्या काळात ज्यांनी विचारलं ना ते कायम स्मरणात राहतात. माझ्या जीवनामध्ये सुद्धा शिकत असताना ज्यांनी मदत केली ना ते माणसं मी शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाही. तसं माझं म्हणणं, ही मुलं शिकतायत, शिक्षण घेण्याच्या काळात त्यांना तुम्ही मदत करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा, एवढीच प्रार्थना सर्वांच्या चरणी करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम.